अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात, वाद असतात, काही ना काही घरामध्ये भांडणं असतात। नवरा बायकोंचं पटत नाही, नवरा बायकोंच्या नात्यामध्ये प्रेम संबंध चांगले नाहीत किंवा नवरा बायको दोघांनी एकमेकाला समजून घेतलं नाही किंवा घरात वारंवार सतत भांडणं असतात। ह्यासाठी अतिशय प्रभावी असा मी उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही नक्की करा। जे मी उपाय सांगते, तोडगे सांगते, सेवा सांगते, त्या ज्योतिषशास्त्रानुसार, ॲस्ट्रॉलॉजीनुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार असतात। त्यामुळे नक्की उपाय करत जा। कसं असतं बघा, आपण नवरा बायकोंच्या घरामध्ये, आपल्या घरामध्ये नवरा बायको आहोत आणि आपल्या नवरा बायकोंची भांडणं होत असतात। खूप आपण प्रयत्न केला एकमेकाला समजून घेण्याचा, एकमेकाला प्रेम देण्याचा किंवा एकमेकाच्या चुका समजून घेण्याचा, तरीही आपल्या घरामध्ये नवरा बायकोंचे वाद होतात किंवा इतर जणांचे वाद होतात। त्यावेळेला आपण काय करतो, एखाद्या ज्योतिषशास्त्र गुरुजींकडे, ब्राह्मणाकडे जातो आणि पत्रिका दाखवतो। त्यावेळेला ते अमुक एक शांती करा, अमुक एक खडा वापरा, अमुक करा, तमुक करा, असं हजारो रुपये खर्च करून उपाय सांगतात। पण मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला घरातल्या घरात वस्तूपासून उपाय, नक्की तुम्ही हा उपाय करा। कसं असतं बघा, माता लक्ष्मी ही भगवान श्री हरी श्री विष्णूंची पत्नी आहे आणि ती पतीचे चरण नेहमी दाबत असते, कारण विष्णूंच्या चरणामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होत असते। कुबेर जे आहेत ते धनाचे देवता आहेत, म्हणजे धन साठा करणारे देवता आहेत। त्यामुळं आपल्याला कुबेर कुंकू जे आहे ते हिरव्या कलरचं कुबेर कुंकू म्हणून कुंकुम अर्जनसाठी मिळतं। हे तुम्ही ॲमेझॉनवरून मी दिलेल्या लिंकवरून मागवू शकता किंवा जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्ही ऑर्डर दिला, त्यांना सांगितलात किंवा उपलब्ध असेल तर तुम्हाला ते घ्यायचं आहे। ते कुंकू घरामध्ये आणायचं आहे। हा उपाय तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी करायचे। काय करायचं, सकाळी आपल्या घरातली नित्यनेमाची पूजा करायची आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जो मूर्ती असते, प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती पाहिजेच, कारण माता लक्ष्मी, भगवान विष्णू ह्यांच्याशिवाय आपलं घर अपुरं असतं। कारण आपल्याला पैसा पाहिजे, मग माता लक्ष्मी का नको आहे तुम्हाला, फोटो का नको आहे, मूर्ती का नको आहे, तर माता लक्ष्मीची मूर्ती, भगवान विष्णू, माता लक्ष्मीचा फोटो, हे सगळं तुमच्या देवघरामध्ये पाहिजे। छोटीशी तुम्ही पितळेची मूर्ती आणा, नसेल तर तुम्ही केंद्रामधून घ्या। पूजेच्या जिथे वाडी, नरसेवाडी असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर असेल किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तिथे तुम्हाला छोटी पितळेची महालक्ष्मीची मूर्ती असते। ही जी मूर्ती आहे ही बसलेली असावी, कमळाच्या फुलातली, एक पाय खाली आणि एक पाय वर ठेवलेले असले तरी अतिशय चांगलं। ही मूर्ती घेऊन यायचं, त्याचा अभिषेक करून तुम्ही त्याची स्थापना करायची। अभिषेक कसा करायची, स्थापना कशी करायची ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकेन, पण आत्ता जो महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे कुंकुमार्जन। तर ती मूर्ती स्थापन करायची आणि ते कुबेर कुंकू जे हिरवा आहे ते तुम्ही माता लक्ष्मीच्या चरणावरती, ही मधली 2 बोटं आणि अंगठा, ह्या अंगठ्या आणि 2 बोटाच्या मध्ये धरून त्या माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं। कुठला मंत्र म्हणायचा कुंकुमार्जन करत असताना, तर ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा महालक्ष्मीचे देवे नमः कुंकुमार्जन नमः, हे तिन्ही मंत्र मी कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे। ते मंत्र म्हणत तुम्ही कुंकुमार्जन करायचं। हे कुंकुमार्जन करत असताना 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे। मग तुम्ही यूट्यूबला जरी लावला आणि त्याबरोबर म्हणत तुम्ही कुंकुमार्जन केला तरी चालेल। तुम्हाला म्हणता येत नसेल तर यूट्यूबला लावा आणि कुंकुमार्जन करा, पण 108 वेळा 51 वेळा म्हणायचं आहे। हे उपाय जे आहेत, हे उपाय तुम्ही सलग 5, 7, 11, 21 मंगळवार किंवा शुक्रवार करायचं आहे किंवा अमावस्या दिवशी, पौर्णिमे दिवशी सुद्धा केला तरी चालेल। ह्याला काही अमुकच दिवशी करायला पाहिजे असं नाही, फक्त मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, कालाष्टमी या दिवशी करायचं आहे। हे करत असताना तुम्ही हे केल्यानंतर ते कुंकू जे आहे
ते कुंकू आपण आपल्या एका डब्यामध्ये छोट्या काढायचं आणि आपल्या कुंकू त्यामध्ये मिक्स करायचं. कुंकुमार्जनचं कुंकू आणि आपल्या घरातलं कुंकू हे मिक्स करायचं आणि तुम्ही दररोज तुमच्या घरात तुम्ही कपाळाला लावा. तुमच्या घरात कोणाशी वाद होत असेल लावा. आणि जे हिरवं कुंकुमार्जनचं जे केलेलं आहे ते सेपरेट तुम्ही एका छोट्या डबीमध्ये ठेवा आणि तुमच्या पतीच्या कपाळाला लावायचं. त्यामुळं तुमच्या दोघांच्यातले वाद मिटतील. तुमच्या घरात कोणाचे वाद असतील तर ते मिटतील. घरात शांतता राहील. घरातले जे वाद तंटे भांडण जे काय ते सगळं दूर होईल. नक्की हा तुम्ही उपाय करा. उपाय केल्यानंतर तुम्हाला नक्की फरक पडेल. नवरा बायकोमध्ये प्रेम वाढेल. नवरा बायकोंचे प्रेम संबंध चांगले सुधारतील. नेहमी माता लक्ष्मीची सेवा करा. भगवान विष्णूंची जशी माता लक्ष्मीनं सेवा केली तसं आपण माता लक्ष्मीची सेवा केली तर नक्कीच मला त्याचा फायदा होतो. अजून एक महत्त्वाचं जाता जाता सांगते, तुमचा पती कितीही कडक असू दे, वाद करणारा असू दे, पण दररोज संध्याकाळी पतीचे चरण जे आहेत, पाय आहेत, ते तुम्ही 5 वेळा का असेना किंवा 5 मिनटं का असेना तुम्ही त्यांचे पाय दाबा. म्हणजे तुम्हाला माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. मी ह्या महिन्याभरात 1, 2 ते 3च व्हिडिओ केले, कारण पाहुणे, नातेवाईक, सुट्ट्या, कार्यक्रम हे सगळं माझ्या एकटीवरती अवलंबून आहे. त्यामुळे मला त्यामधून व्हिडिओ करता आले नाही. त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागते. श्री स्वामी समर्थ.